नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आदिवासी बांधवांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रमदानातून साजरा केला गुढीपाडवा। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचा पुढाकार। महाराष्ट्रात गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र गुढी उभारून शोभायात्रा काढून विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना पेण तालुक्यातील ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीतील ग्रामस्थ व ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मात्र आदिवासी वाडीच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी श्रमदानातून नैसर्गिक झऱ्याचे खोलीकरण करून जलस्रोतचे बळकटीकरण करत गुढीपाडवा साजरा केला आहे। सुमारे 125च्या आसपास लोकसंख्या असलेल्या पेण तालुक्यातील ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीत एकच विहीर असून त्यातील पाणीसाठा कमी झाल्याने येथील आदिवासी बांधवांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। हे लक्षात घेऊन ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी ग्राम संवर्धनाच्या कार्यकर्त्यांसह वाडीतील सर्व ग्रामस्थांना एकत्रित करीत वाडीच्या पाणी समस्येबाबत उंबरमाळ वाडीत बैठक घेतली आणि त्या बैठकीतून आदिवासी बांधवांनी वाडीच्या खालच्या बाजूला साधारण 500 मीटर अंतरावर असलेल्या एका लहानशा झऱ्याला भरपूर पाणी असल्याचे सुचवल्यानुसार रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व ग्रामस्थ व ग्राम संवर्धनच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून या झऱ्याचे खोलीकरण करण्याचे ठरवले आणि आदिवासी बांधवांच्या या प्रयत्नाला यश आले असून या झाडाला भरपूर पाणी लागले असून त्या ठिकाणी विहीर बांधल्यास वाडीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल असा विश्वास स्थानिक आदिवासी ग्रामस्थ यशवंत वाघमारे यांनी व्यक्त केला आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धर्मेंद्र प्रधानसह तृप्ती भोईर, पेण। आम्ही पेण शहरापासून 3 किलोमीटर आदिवासी वाडी आहे। ही उंबरमाळ आदिवासी वाडीमध्ये सध्या आहोत। आदिवासी वाडीमध्ये आताच पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। तर ग्रामस्थांच्या वतीने एक हिरा आहे। त्या हिऱ्याला तिथं ग्रामस्थांनी सांगितलं की पाणी लागेल असं ग्रामस्थांनी सांगण्यात आलेलं आहे। त्या हिऱ्याच्या आम्ही ग्राम सामाजिक संस्था टीमची टीम आणि ग्रामस्थ त्या हिऱ्याचं रुंदीकरण करण्यासाठी आलो। त्या रुंदीकरणात नमस्कार, मी सुनील यशवंत वाघमारे या वाडीतील एक ग्रामस्थ आहे। माझ्या बाजूला संतोष हिलम आणि सतीश पवार आहे। आम्ही आज या ठिकाणी आमचा जो जुना पाण्याचा झरा आहे तो या ठिकाणी मोठा करण्यासाठी आलो होतो। या झऱ्यामध्ये थोडासा गाळ साचलेला, लवकरच आमच्या गावात पाणी टंचाईची समस्या मोठी होणार आहे। त्यामुळे आम्हाला पाण्याची गरज लवकरच भासणार आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही या झऱ्याचा वापर करतो। कपडे आणि भांडी धुण्यासाठी या पाण्याचा वापर आम्ही करत असतो, परंतु हा झरा लवकरच आम्हाला या झऱ्याचं स्वरूप एका विहिरीमध्ये करून देण्यात यावे हे आम्ही विनंती करत आहोत। आज ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीनं एक वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला। मागील आठवड्यामध्ये आम्ही उंबरमाळ येथे एक वाडी मीटिंग केली असता तेथे पाण्याची तीव्र टंचाई जाणवते असं ग्रामस्थांकडून समजलं। ग्रामस्थांशी या विषयावर चर्चा करत असताना त्यांच्याकडूनच समजलं की गावाच्या खाली एका ओढ्यामध्ये एक पाण्याचा स्रोत आहे, तिथे खड्डा आहे, तिथे पाणी आहे। आम्ही सर्वांनी मतांनी ठरवलं की ग्राम संवर्धनची टीम आणि ग्रामस्थ मिळून आज गुढीपाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी श्रमदान करून आपण जो खड्डा आहे तो जरा मोठा करूया आणि तात्पुरती त्यानिमित्ताने पाण्याची आपली जी तहान आहे ती आपली भागेल। आणि आज खरोखरच आम्ही या ठिकाणी श्रमदान केल्यानंतर आम्हाला जाणवलं की खरोखर 3 ते 4 पाण्याचे सोर्स या ठिकाणी लागलेत आणि या श्रमदानातून 100% ह्या ग्रामस्थांची तहान निश्चितपणे तात्पुरती भागेल। ही जी आदिवासी वाडी आहे उंबरमाळ, ही पेण तालुक्याला अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे। पेणमध्ये भरपूर पाणी आहे, पण आमच्या आदिवासी बांधवांना या महिन्यापासून पाण्याची जी टंचाई भासते, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने हा सक्रिय सहभाग घेऊन ह्या पद्धतीने ह्या आदिवासी बांधवांची ताण भागवण्यासाठी हा श्रमदानाचा कार्यक्रम आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आम्ही या ठिकाणी करून एक वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा आम्ही साजरा करत आहोत।